आईला काय झाले? हो काय लग्नाला जायचं होतं. कोणाच्या? कोणाच्या काय? तुम्हाला सांगितलं होतं ना उद्या माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. जा की मग तू. मग आवाज काय बोलते हो? तिथे सगळे मारचे लोक येणार आहेत. ये ना मग. माझं काय काम आहे तिथं? तुझा हाय का बघा कसं बोलायचं तुम्ही. अरे मी तुला कुठं अडवणूक करतोय? तुझा की मग. जाईन मी एकटी पण असं नाही जाणार मी. मग अख्खे लोक मला नाव ठेवतील. अहो काहीच गळ्यात नाही माझ्या, काही नाही कानात सुद्धा काही नाही. ते खोटं घालते, बाजाराची घालते. गळ्यात सुद्धा बाजाराचंच घालते मी. हातात बांगड्या आहे का बघा, एक एक बांगडी. असं जायचं का तिथं? जायचंच कॅन्सल कर. अहो असं काय बोलते तुम्ही? जायचं कसं काय कॅन्सल करू? इथं गाडीला रिपेअर केली त्याला पैसे नाही द्यायला, ही सारखी बंद पडते. पण आता त्याला मी काय करणार आहे? झालं 5-6 वर्ष तसपासून मी घरी गेले नाही. आता कसं तर गोड बोलायला लागत, आता तर जायला नको का? कॅन्सल कर. अडचणी इथं आता पाऊस पडला, लोकांच्या पार पेरण्या होत आल्या आणि इथं माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून राहिलंय आपलं. आणि तू तिथं जायचं कुठून आणायचे पैसे? मी ती सोडायला सोनं टाकून देता नाही तर बरं नाही बोलली. कुठून आणायची सोडायला? हा तर लय बोलले होते लगेच तुला 2-3 दिवसात. मग अडचण होती, केलंय मी, फेडणार मी, मग टाइम लागेल ना थोडा. लगेच कुठून आणू शकत नाही मी. कॅन्सल कर लागणार. तुझ्या वाचून लग्न राहत नाही. तू जाऊ नको. जाऊ नको ना. मी बघा जायचं तर मला काय नाही फरक पडत. तुझा नाही ना. ठीक आहे मी पण जाते. आता तुम्ही बघत राहा. मला राहायचंच तुला नाही. सांगितलं कळत नाही. तू जाऊ कळतं नको. मला सगळं. हा मला ना राहायचंच नाही. आता जाते निघून. कुठं म्हणजे? चल मी माझ्या बाहेर निघून. तुम्हाला विचारलं का? तुम्हाला काय विचारायचं? तुम्ही तर मला जा म्हणून एकटी. मी असं पिशवी घेऊन चौकाल ती काय मी रस्त्यावर. मग तुम्ही माझ्या माहेरी माहीत चौकाली त्या का? मग तुला म्हणलं लग्नापासून तू राहिलं नाही म्हणून तू जाऊ नको. कसं काय जाऊ नको? तुला जायची ना? जाणार. तू माझं ऐकणार नाही ना? जा मार जग. तुला जायची तर बघा आता काय करते ते. त्यांचं झालं यांचं. तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. मी ना राहतच नाही म्हणजे सगळं मिटून जाईल. कायमचंच यांचं. एक बायकोची की इच्छा पूर्ण करू शकत नाही. कसं जायचं तिथं? आता लोक नाव ठेवू. अगं निकिता, का ग एवढी तनतन करत चालली? काय झालं? अगं काही नाही झालं. अगं तुझ्या तोंडावून तर दिसतंय काहीतरी झालंय. त्याशिवाय तू अशी नाही जाणार तनतन करत. हा ना. अगं मनीषा, तुला तर माहिती मी लग्न करून आली इकडं. माझ्या मर्जीनंच केलं मी लग्न. आणि मला ना खरंच आता पस्तावा व्हायला लागलाय. उगाचच मी माझ्या मर्जीने लग्न केलं. तरी घरचे मला म्हणत होते नको नको करू, चांगला मुलगा नाही तो. मला वाटलं असं प्रेम करणारा. मला वाटलं माझे सगळे स्वप्न तो पूर्ण करीन. पण असं काहीच नाही झालं ग. मग काय झालं? बघ ना अगं, माझं एवढं सोनं नाणं होतं, सगळं गाण ठेवलं त्यांनी. आणि आता मला छोकलीचं लग्न आहे तिकडे चालले मी, तर त्यांनी ते सुद्धा सोडून दिलं नाही. करू करू म्हणतात, नंतर जातोय तो एकटी म्हणतात. एकतर माहेरच्या माणसांमध्ये मी आता जायला लागले. 6 वर्षापासून माझ्याशी बोलले नाही अगं ते. आता तर कुठं बोलायला लागले. तर यांना समजायला नको का काही? त्यांना काहीच कळत नाही. सगळं माझ्यावर ढकलून त्यात का झालं. मग आता काय ठरवलंय काय करायचं पुढं? आता बघू पुढच्या पुढं. आता तर चालली मी माहेरी. जा मग, नको काळजी करू, होईल सगळं नीट. धीर ठेव फक्त. मला तेच वाटतं आता सगळं काही ठीक होईल. पण बघू आता, तेव्हाची जी इच्छा असेल तेच. ते आहेच. बरं चल येते मी. हा ये तू. थांब ना. मला नाही थांबायचं आता. थांब ना. अहो थांबून तरी काय करू मी? असं कसं काय निघाली कुठं पण? कुठं पण म्हणजे? मी माहेरीने चालली मी निघून. तुला परमिशन दिलीच नव्हती. नव्हती दिली म्हणजे? तुम्ही सांगा आता तेच करायचं का मी? लग्न माझ्या बरं केलंय ना. मग मग मी तुम्हाला म्हणलं चला, तुम्ही काय म्हणताय? एकटी जा, एकटी जा. अरे तुला अडचणी कळत आहेत का सध्या? अडचणी ना बस 4-5 वर्ष झाली मी त्या अडचणीच पाहत आली आता. मग होतं ना हळूहळू नीट. अहो कधी हळूहळू? आता इथून मग 3-4 वर्षात बघितलंच का ती? हा बघितलंच कधी. पण आता कसं तर ते बोलायला लागले. मला पण वाटतं माझ्या माणसं माझ्या जवळ असावा. तुम्हाला ना माझी किंमत नाही राहिली आता खरं तर. काही पण बोलू नका. काय पण कसं काय पण कुठं काय बोलू? मी खरंच बोलू राहिले. तुम्हाला जर माझी किंमत असेल ना तर तुम्ही असं नसतं वागले माझ्यासोबत. हे बघ गाडी बस आणि घरी चल. करू काहीतरी. देऊ कोणाच तरी. नाही तर कोणाच तरी म्हणजे काय? माझ्या आहे तेवढं जाणून सोडा म्हणते ना मी. तू काय तुझ्यात हट्टाव पेटले रे? हो हट्टो पिडलं का म्हणजे? तुम्हाला कळतं का? माहेरी जायचे अख्खे लोक मला नाव ठेवतील. काय करतो हिचा नवरा, काय नाही करत, हाय ते बाजार घालून आली. मग चौघाला जाऊ का मी? हे 4 माणसं तुला खायला प्यायला देत होते का 3-4 वर्ष? पण तुम्ही कधी काय तुला घरच्या माणसाची कदर नाही, त्यांची कदर लागली.
त्यांची कदर लागली म्हणजे ते पण माझेच होते, मी तुमच्यामुळे त्यांना लांब केलं. तू काय होतं इथं माणसं रस्त्याने येते, तू घरी गाडी बस. गाडी मी घरी येणार आहे तुम्हाला मी आताच सांगते. कसं काय येणार नाही असं? ही बघितलं का माणसं जातात? हो पण मी नाही येणार घरी, मग तुम्ही मला मंगळसूत्र देणार का नाही मला सांगा पहिलं, तरच मी घरी ना तर मी येणार नाही. अरे करू काहीतरी पर्याय रे. अहो कधी काय करू, करा ना मग गाडी तुम्ही बस, आपण काहीतरी. पुढं चल. तुम्ही मला पहिल्यांदा सांगा, मग देणार असेल तरच मी येणार, मी माझ्या निघाले. पैसे नाहीत आता, ही बघ बरं कसा आलोय मी आणि कुठून पैसे आणू लगेच? कुठून येणार मला माहिती नाही. उद्याची उद्या कुठून? इथं 8-8 दिवस मी विचार करतो रोज मी. अहो 2-3 महिने झाले तेव्हापासून सांगू राहिले मला सोडून द्या सोडून द्या, सोडून तर नाही देत आलं. हाय ते सगळं गाण ठेवलं. हे बघा मला ना आता तुमच्याशी बोलायचं नाही आणि मला ना चर्चा करत बसा, मी चालेल बाहेर निघून. तू ऐक बर का. हा ऐका थांब. चाली. अरे करू काहीतरी. एक तर गाडी ढकलत नाही. गाडी ढकलत नाही, आता गाडी बिडी घेऊन येते मागं. तू ऐका. अहो काय ऐकू तुम्ही? तमाशा नको लावू माझ्या मागे. इथं बघ काय चाललंय, गाडी ढकलतोय मी रस्त्याने. मग काय करू मी? तुम्हाला एक गाडी सुद्धा नीट व्हायना का आता? गाडी मग आता काय फिटर मी का तवा? मग बघायचं ना, जायचं ना, तुमच्याकडे पैसे नाही, इतकं कमी तर कुठं टाकेन मला ते सुद्धा कळत थोडं नाही. शांत हो तू. आपण ना पैशाच बघू. थांब, त्या सावकाराकडे जाऊ दोघं बी, त्यांना म्हणू पैसे दे आम्हाला, अशा अशा अडचणी. चल होईल ना पण तरच. आता मला विचारावं लागेल ना, तुझ्या समोर विचारतो बस का? बरं ठीक आहे चला मग. काय मी काय नको म्हणतोय का? बस आधीच करायचं होतं ना मग एवढं सगळं. एवढं लगे लगे पैसे तेवढाच माणूस देणारा. बस की असली गाडी बस की. चला. हा बाजाराचं काय जमलं तर आहे, नाही तर गेलं उडत. आणि मग त्याला काय लागत आहे? हा बघू आपलं होईन ते होईन, ले नाही विचार करायचा. वा खरीत टाकून ठेवलंय ना. नमस्कार. हा हा यायचं लागतं रे ते. हा जागेचं बघ म्हणावं तेवढं त्याला गुराळ्यासाठी. हा पैसा पैसा काय करतो तू? पैशाला कोंबड्या खात नाही. हा सांगितलंय तेवढं कर. हा अरे कामात तुमच्याकडे. हा बोल की मग. त्याला काय? ती काय झालंय, तिच्या माहेरचं लग्न आहे आणि तिने लय गायटा धरलाय लग्नाला जायचं. आणि नेमकं काय झालंय, सोनं बँकेत ठेवलेलं आहे, गाण ठेवलेलं आहे. मग तिला पैशाची गरज होती थोडी, मी सोनं सोडून तिला लग्नाला लावलं असतं. म्हणजे आता आम्ही पैसे द्यायचे तुम्हाला आणि तुम्ही ते बँकेत टाकायचे आणि मग सोनं घ्यायचं आणि मग लग्नाला मिरवायचं काय? काय लायकी तुमची? हा यायचं त्याच्या. अरे बाबा लायकी नाही ना आपली तर जाऊ दे ना तसंच लग्नाला. हा आता तुला तरी कळलं पाहिजे, घरी खायला दाना नाही सोनं घालून कायला मिरवता रे लग्नात? हा मी तिला तेच म्हणत होतं, लग्नाला जाय नसेल तर कशालाही, पण तिची इच्छा आहे जायची आणि घरातलं लग्न आहे. चूक तिची नाही, चूक तुझी. तिने तरी काय म्हणा बघून नवरा करायचा. अरे बायकांच्या गळ्यात फुटका मनी ठेवता येईना तुम्हाला. तुमची लायकी आहे का जागायची तरी? हा अरे ती गाडी, हा परवाच त्याचं मॅटर कानावर आलाय माझ्या. काय म्हणत ती गाडी रिपेअर केली तू फिटरकडनं, त्याचं पैसे तर नाहीच दिलं, वरनं त्याच्याकडनं उसनं घेतलं होय तू. हा अख्ख्या गावात ठ्याट्या करीत बोंबलं हिंडते. हे इले काय तुला पटतं का तुझं होय रे व्यवहार? आणि आता पैसे दिले तर कुठल्या तोंडाने परत करणार तू? देतो मी, कसल्या परिस्थितीत देतो, फक्त एवढ्या वेळेस मदत करा, परत काही करणार नाही मी. नाही परत तुला मदत करायची इच्छाच राहत नाही. एकदा मदत केल्यावर तू म्हणजे तोंडच दाखवणार नाही परत. म्हणजे सोनं गेलं आणि पैसे गेले आणि आमच्या हातात काय बंबुरा. सावकार लय आशेने आलतो तुमच्याकडं, एवढ्याच वेळेस मदत करा तुम्ही. अरे बाबा आशेने आमच्या दारात रोज कुत्री सुद्धा येतात. प्रत्येकाला तुकडा टाकत बसलो तर आम्हाला काय करायचं? आम्ही भिका मागायच्या काय? हा अरे काय तुला लाज बीज थोडीफार आहे का नाही शिल्लक? उठलं की तोंड घेऊन निघालाच. आज ह्याच्या दारात उधाऱ्या करा, परवा त्याच्या दारात उधाऱ्या करा. उधार की जिंदगी झाली तुझी. काय जगण्यात अर्थ नाही तुझ्या. काय ते म्हणे दागदागिने घालून मिरवायचंय. अरे एवढं मिरवायची हौस आहे ना तर खिशात दमडी पाहिजे आणि मग बोलावं माणसानी. जाऊ दे सावकार, लय बोलून आता काय. नाही बोलून म्हणजे अरे बोलायचीच लायकी आहे तुझी आणि बोलणं ऐकून बी घेतलं पाहिजे. यायला आले तोंडवर करून. काय तर म्हणे पैसे पाहिजेत. सावकार त्यांचं नाही पण त्यांचं जाऊ दे, मी दिन वापस तुम्हाला. नवऱ्याच्या खिशात दमडी नाही आणि तू लागली का आता मला सांगायला तू पैसे देणार म्हणून? जाऊ दे चल. नाही खरं सांगू का,
तुम्हाला पोरींना अक्कलच कमी आजकालच्या. अरे काय बघून लग्न केलं याच्याबरोबर तू? आहे काय याच्या खिशात रुपये आहे तुला द्यायला? काय हाऊस मौज केली कधी? हा अरे घराचे कौलं उडाले तुमच्या, तरी तुम्हाला घरावर टाकाय नाही पत्र. आणि लागली तू बी मला सांगायला देईन, कुठं देणार? आणि नाही दिले तर काय करायचं मी? सावकार ऐका, मी खरं तुझ्या पाय पडतो. ए बापा, पाया बिया नको पडू बाबा. मी देऊन टाकीन. मी मला फक्त उद्या पाहिजे ना माझ्या माहेरची, नाही तर मला नाव ठेवती नो. मी उद्या लग्नावरून जाऊन आले ना लगेच वापस करीन आणि तुम्हाला पैसे देईन. मी परत गाण ठेवीन मी माझं सोनं. मला फक्त थोडे पैसे द्या, मला लय गरज येऊ. कसं तरी आता 4-5 वर्षातून पहिल्यांदा बोलायला लागले हो माझ्या माहेरची. घ्या हातपाय हलवा जरा. अरे तुमच्यामुळे या पोरीला हातापाय पडायची वेळ येते ह्याच्या त्याच्या. काय माहितीये का, मला ते ना अजिबात द्यायची इच्छा नव्हती हे ह्याच्या तोंडाकडे बघून. पण काय आता तुझ्याकडे बघतो मी आणि देतो, पण मला देणार कधी माघारी ते सांग. मी लगेच उद्या देईन. उद्या फक्त मला ते माझं मंगळसूत्र सोडून घ्यायचंय आणि लग्नात घालून जाऊन तिकडून आले की लगेच गाण ठेवीन आणि पैसे लगेच देईन तुम्हाला. मग हा म्हणजे 2 दिवसात माघारी देशील तू, कसं का होईना? हा देईन मी लगेच. पण आहे ना थोडा विचारच करायला पाहिजे होता तू. कशाला याच्या नादी लागली? बरं एक काम करा, आता थांबा इथंच तुम्ही, मी येतो घेऊन घरात नाही. पण 2 दिवसाची मुदत हा, 2चे 3 नाही झाली पाहिजे. दिन दिन ए चावी आण ग. काय चाललंय तुझं? शेंगा फोडतोय. शेंगा फोडतोय? अरे डोक्यात फोड माझ्या. शेंगा खा ना. शेंगाचा खरं जाळ तुझ्या. हा शेवटी दारात यायलाच लावलं ना मला. लाबाड ते लाबाडच तू, कधी सुधारायचं नाही. अहो सावकार, तर असं काय नाही केलंय मी पैशाच काम. काय केलंय? 2 दिवसाच्या वायदेव बोलला होता तू. महिना झाला आज, कुठं तोंड काळं करून बसलाय माहिती नाही, फोन उचलीत नाही. म्हणजे शेवटी आम्ही भिका मागे तुमच्या दारात यायचं का? यायचं. आणि ती कुठे कुठे बायको तुझी? ती तर नाक वर करून बोलत होती ना 2 दिवसात देते. बाहेर ये रे. मला तर वाटलं फक्त आहे ना तू लबाड असशील, पण अख्खं घरदारच लबाड आहे तुमचं. सावकार काय झालं? काय नाही, आलो होतो तुमच्या दारात म्हशीची दार काढायला. हाय काय एखादं मासाड? हा द्या पिळीत बसतो इथं. अहो असं काय बोलताय तुम्ही? असं काय बोलताय म्हणजे? हे काय झालंय, माझ्याकडून चुकलंय थोडं. ती सोनं तू दिलं मला आणि मी त्याच्यावर परत पैसे घेतले आणि तू 1 महिना वापरला आणि तो ते सकाळी सोडून आणले आणि ते ब्रशच्या ह्याच्यात ठेवलंय. त्यांच्याकडे गेलोच नाही मी. अहो पण तवाच द्यायचं होतं ना, मी तुम्हाला दिलं होतं का नाही? वा 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 वा, जस काय नवरा बायको महिनाभर बोलतच नाही एकमेकांशी. म्हणजे तुला नाही माहिती आणि ह्याला नाही माहिती, आम्हीच लाबड निघलो नाही का? नाही, तिने दिलं होतं लगेच माझ्याकडे. लय खरं आहे तुमचं. तिने माझ्याकडे दिलं होतं, मग मी त्याच्याकडे दिलं आणि त्यांनी ह्याच्यात ठेवलं आणि ह्याच्यातून त्याच्यात गेलं आणि आमच्या डोक्याच्या बाहेर गेलं पार. सावकार एक काम करा, तुम्हाला सरबत चहा पाहिजे 5. अरे तो चहा घाल तुझा तिकडं उकांड्याव, मला माझे पैसे टाक आता. ती आण ना. ती कुठे ठेवलं? ती ब्रशचे आपण ब्रश घासतो ठेवते त्याच्यात. अरे काय कुठं कुठं काय काय लपून ठेवताय? मला तर वाटतंय ना ही तुमची सगळी थिर असते. घरात पैसा पडून आहे तुमच्या, बाहेर भिका मागायची सवय लागली फक्त. नाही तुम्ही एवढं गरम नको हो, देतो तुम्हाला. पैसे नाहीत माझ्याकडे पण. सावकार हे घ्या. हे काय नाटक आहे आता? हे ऐका, तुम्ही तुमच्याकडे गाण ठेवा, पण आम्ही जेव्हा पैसे देतो ना तेव्हा द्या माघार आम्हाला. आणि पैसे द्यायचे का हो तुम्ही? मग आम्ही आता परत बँकेत माझ्यावर चला. थांबा, माझ्यावर चला, आपण गाण टाकू. ते तसलं नको सांगू मला, ते इकडे सोड. बरं बसा ना 2 मिनिटं. पाण्यात पाणी बिनी काय नको. मग तू ये ना माझं जरा ऐक. अरे ह्या बघा, तुम्हाला पटलं पाहिजे. तुम्ही किती दिवस असं ह्याचं त्याचं घेऊन जागणार आहे? हा आज तू माझ्याकडे 4 पैसे मागतोय, उद्या दुसऱ्याकडे 4 पैसे मागतोय. अरे तुझं झालं किती कर्ज? तुझ्या डोक्यात शिरतंय का काय? का तुमची अख्खी पिढी ह्याच्यात घालवायची कर्जात? पुढं पोरा बाळांचा विचार केलाय का तू? काय पोरा बाळांनी काय करायचं ह्याचा विचार कर जरा. हे बघ, तू मला आहे ना सोपा उपाय सांगू का मी? हे कर्ज आहे ना तुमचं, काय फिटायचं नाही. सरळ 2-1 एकर आहे का तुम्ही इकून टाका. एकदाचं काय वावर जाईन, पण परत नव्याने सुरुवात करता ना तुम्ही. परत चांगली सुरुवात करा, कष्ट करा, नव्या दामेनी तर ताठी आहे तुम्ही. तुम्हाला काय अडचण आहे कष्ट करायला? पण हे कवर कवटाळून बसणारे असलं कर्ज
आकडा वाढत जातोय दिवसेंदिवस. व्याज भरले का तुम्ही? व्याज नाही भरलं, मुद्दल नाही भरली, करायचं काय? हे कवर लांबवत जायचं. लोक लई तू करते, लई बाजार भाव पाडीते ना आमच्या जमिनींचा. अहो नाही पाडीत बाजारभाव, मी आहे ना, मी बघतो चांगले गिराईक. आणि हा 1 रुपया नको हा मला त्यातला, फक्त तुमची मदत म्हणून चांगल्या भावनेने म्हणतोय. आत्तापर्यंत तुम्हाला माहिती होतं तुम्ही अडचणीत आहे, पण आता सगळ्या लोकांना आणि गावाला माहिती झाले का तुम्ही अडचणीत आहे. तुमची ऐपत नाही राहिली कर्ज फेडायची. हा ना, तेच झालंय. कुठं गेलं की सगळ्यांनाच माहिती झालंय. आणि मग तुम्ही मला सांगा, उद्या जर समजा तुम्हाला खरंच नड लागली पैशाची, कोण मदत करणार आहे का? तेव्हा काय करता तुम्ही? अहो बोलन त्या भावाला तुमची जमीन देऊन टाकायला लागेल. त्यापेक्षा आत्ता शानवा, अक्कल खाती जमा करून टाका 2 एकर आणि परत कष्ट करा, नव्याने सुरुवात करा. तुम्हाला अडचण आहे का काय? तुम्ही आमची एक मदत करा तेवढी, की आमच्या पार जमिनीचे मोलभाव न होऊन आता व्यवस्थित असं रक्कम मिळून कर्ज फेडून टाक. तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या बाजारात जमिनीला गिराईक आणून देतो मी. अजिबात तुमची जमीन पाड्या भावाने जाऊन देणार नाही. बस तेवढं तरी समाधान झालं. तुमचं बी पैसे घेऊन टाकतो आणि सोनं आमचं राहू देतो वर आम्ही हे करस तर. या बघा, मी काय एवढा मुंड्या मुरगाळून खाणारा सावकार नाही आहे. हे सोनं घ्या आणि मला आहे ना उद्या पैसे आणून द्या माझ्या बँकेत टाकून काय. आणि हा जमिनीचं मानाव घ्या जरा. येतो मी. बरोबर बोलले.